4850 रुपये, 4800 रुपये, 4800 रुपये, 4800 रुपये, 4750 रुपये, 75 रुपये, 75 रुपये, 85 रुपये, 85 रुपये, 85 रुपये, 85 रुपये, 1450 रुपये, 50 रुपये, 50 रुपये, 50 रुपये वेदिका। क्वालिटी होतात ते खुमासा आहे का कठीण आहे? ते खुमासा तर दर्जा होतो, कठीण दर्जा होत नाही। 50 रुपये, 8550 रुपये, 50 रुपये, 25 रुपये नाराय। नमस्कार, मी प्रशांत चोयेकर। कोल्हापूरचे आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे येथील गुळाची बाजारपेठ। कोल्हापूरच्या गुळाचा गवगवा राज्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशात सुद्धा व्हायला लागलेला आहे। कारण आता परदेशात सुद्धा गुळाची या ठिकाणच्या गुळाची निर्यात होते। आपण थेट बाजार समितीमध्ये आलो आहोत। या ठिकाणी गुळाचे सौदे सुद्धा आज काढले जात आहेत। माझ्यासोबत गुराळधारक आहेत, त्यांच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत। सर, गुळाच्या निर्मितीपासून इथं सौदा निघण्यापर्यंतची काय प्रोसेस असते याबद्दल काय सांगाल? आदल्या दिवशी आमचा ऊस तोडून येतोय, त्या दिवशी गाळून आम्ही दुसऱ्या दिवशी गुळ तयार करून मार्केटला घेऊन येतो। आता सध्या दररोजचं ते नेहमी असते तसं। ऊस आल्यापासून गुळाची निर्मिती कधी होते आणि इकडे कधी आणला जातो? गुळाची निर्मिती आदल्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी आम्ही मार्केटला घेऊन येतो। काय दर आता असतं? आता 44 ते 5000 पर्यंत दर आहे। चांगल्या मालाला 5000 आहे आणि शेवट दर 44 ते 43 पर्यंत आहे। आता खरं तर ऑफ सीझन सुरू आहे आणि सीझन सुरू झाल्यानंतर काय धांदल असते, गुराळघराची नेमकी काय परिस्थिती असते याबद्दल काय सांगाल? धांदल म्हणजे काय, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गुराळ चालू असते। माणसं नवीन आलेले असतात, आता ऑफ सीझनला दुसरी माणसं असतात, नंतर नवीन आणून नवीन चालू करतात। दसऱ्यापासून रेग्युलर गुराळ चालू होते। ह्या गुळाला निर्यात आता परदेशात सुद्धा निर्यात व्हायला लागलेल्या आहेत। एक गुराळधारक म्हणून आपण या गुळाला आणखीन किंमत वाढावी किंवा तुमच्या काय अपेक्षा आहेत? किंमत वाढायला पाहिजे या गुळाला। आणि कोल्हापूरचा गुळ म्हणजे ब्रँड आहे आणि ह्या कोल्हापूरच्या गुळाला त्यांनी जास्तीत जास्त मार्केटमध्ये दर द्यावा असं माझी इच्छा आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघत आहोत की या ठिकाणी गुळाचे सौदे सुद्धा निघत आहेत। तर यानंतर सुद्धा आपण शेतकरी, आडते आणि व्यापारी यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपल्या सोबत आहेत कोपाड्याचे गणेश पाटील सर। गणेश पाटील सर गेले 16 वर्ष शेतीतील ऊस त्यापासून गुळाची निर्मिती करतात। एकूणच त्यांच्या इतक्या वर्षाच्या अनुभवाबद्दल सर तुम्ही काय सांगाल? आज बघायला गेलं तर बाजार समितीत पावसानंतर आज थोडी गुराळ गणपतीनंतर चालू झालेले आहेत। त्यानंतर बघायला गेलं तर सरासरी 45 ते 5000 पर्यंत दर आहे। आज बघायला गेलं तर हा दर म्हणजे 5000च्या लेवलला टिकून राहिला तर आम्हा शेतकऱ्यांना हे परवडतंय। पण बघायला गेलं तर दिवाळीनंतर जर यात 50% अजून आवक वाढली, समजा 5 किलो वाढली, 10 किलो वाढली, तर दिवाळीनंतर त्या गुळाचा भाव जो आहे तो 45च्या आसपास येऊन टिकतो। त्यावेळी होणारा उत्पादन खर्च, बाकीचा जो काय गुळावरचा आडत बिळत इकडं तिकडं जो हमाली वगैरे खर्च आहे तो बघायला गेलं तर त्यावेळी त्या दरात ते परवडत नाही। तर आमची शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की कोल्हापुरी गुळ हा आज बघायला गेलं तर देशात 1 नंबरचा गुळ एक्सपोर्ट होणार आहे आणि ह्या गुळाला जर चांगला भाव मिळाला तर हा धंदा अतिशय चांगला आहे आणि बरेच वर्ष टिकून राहील किंवा चांगला राहील। कोल्हापुरात जवळजवळ 102 वर्ष पूर्ण होतात याच ठिकाणी गुळाचा व्यापार केला जात होता। म्हणूनच कोल्हापूरला गुळाची बाजारपेठ असंही ओळखलं जातं। हा गुळ परदेशात सुद्धा निर्यात होत आहे। एकूणच आपण गुळाळ निर्मिती करत असताना तुम्हाला काय काय अडचण येतात आणि अशीच बाजारपेठ वाढायसाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत? आज गुळ निर्मिती करताना आज लेबर प्रॉब्लेम आहेत, बाकीच्या अशा म्हणजे लेबर प्रॉब्लेम आलेत किंवा बाकीचे आर्थिक प्रॉब्लेम, अशा शेतकऱ्यांना अडचणी आहेत। पण बघायला गेलं तर पूर्वीपेक्षा आज 1200 गुराळ होती, आज बघायला गेलं तर 100-150 गुराळ चालू आहेत। भविष्यात आमची अपेक्षा अशी आहेत की दर जर चांगले राहिलेत तर अजून युवा शेतकऱ्यांनी याच्यात पडून कोल्हापूरचं जे नाव आहे, जे लौकिक आहे, शाहू महाराजांचं जे शाहू गुळ उत्पादक ब्रँड आहे, तो ब्रँड चालत राहावा आणि याच्यासाठी चांगला दर मिळावा
आणि ते नाव लौकिक असंच चालत राहावं हीच आमची अपेक्षा आहे. 1200 पासून 200 पर्यंत गुराळघराची संख्या आलेली आहे. आपलं असं मत आहे की गुराळघराची संख्या सुद्धा वाढलेली पाहिजे. तर शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? शासनाकडून आमच्या याच अपेक्षा आहेत की जे कर्नाटक गुळ आहे तो कोल्हापूरच्या ब्रँड खाली आज गुजरातला खपवला जातोय, तो बंद केला पाहिजे. जो GI मानांकनानुसार कोल्हापुरी गुळ आहे तो कोल्हापूरच्या नावावरच गुजरातपर्यंत गेला पाहिजे. आमची अपेक्षा हीच आहे की जो कोल्हापुरात तयार झाला आहे त्यालाच कोल्हापुरी तुम्ही लेबल मारा. हे जे चालू आहे जे आज मार्केट कमिटीत हे थांबलं पाहिजे. नक्कीच डुप्लिकेट गुळाची या ठिकाणी आल्यामुळं किंवा कोल्हापूरच्या नावावर कर्नाटकातला गुळ जो खपवला जातो त्याच्यामुळं कोल्हापुरातील गुळ व्यापाऱ्यांचं गुराळधारकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळंच गुराळघरांची संख्या कमी आलेली आहे. सरांनी नुकतंच सांगितले की हे थांबवलं तर इथल्या गुराळघरांना किंवा गुळाला चांगला दर मिळणार आणि गुराळघरांची संख्यासुद्धा वाढणार आहे. तर सेंद्रिय पद्धतीनं गुळ करायचा झाला तर मुळात पहिला सेंद्रिय ऊस लागतो तुमचा. सेंद्रिय गुळापासून म्हणजे त्या ऊसापासून गुळ तयार करून परत त्यात सेंद्रिय निविष्ठा वापरूनच गुळ तयार करायला लागतो. आणि तो गुळ तुम्ही खाण्यासाठी वापरला तरी एक नंबरच खायचा. अगदी साखर सोडून तुम्ही गुळ खाऊ शकताय. तो असा तयारच होते चांगल्या प्रतीचा. आणि ते तुम्ही शेतीसाठी पण वापरू शकताय. आता आम्ही सेंद्रिय शेती करतोय, आम्हाला गुळ लागतोय म्हणून आम्ही आमचाच ऊस आम्ही नेऊन दुसऱ्याचे गुळ भाड्याने घेऊन तिथे गुळ तयार करून आणतो. तोच आमचा विकला जातो किंवा आम्ही स्वतः खातो, रानात वापरतो. आता जे तुम्हाला बाकीच्या ठिकाणी गुराळात मिळतात ते काही सेंद्रिय ऊस नसतो त्यांचा, फक्त ती एक पद्धत वापरली जाते सेंद्रिय. आणि तो गुळ तुम्ही विकतात, तो गुळ स्वस्तात मिळतो तुम्हाला 60 रुपयापर्यंत. तोच गुळ आम्हाला खर्च येतो तो 80 रुपयेपर्यंत. त्यामुळे ते मार्केटिंगमध्ये पण म्हणा किंवा ते लोकांचे पण संभ्रम असं होते, हे 60 रुपयाला मिळते, हे 80 रुपयाला मिळते असं. तर ते मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही शेतकरीच चांगला झाला पाहिजे सेंद्रिय गुळ मिळण्यासाठी. आता तुम्ही शेणखत पण तयार करू शकता. एक ट्रॉली एका ह्याला आमच्या ह्या निविष्ठा एका ठिकाणी वापरल्या तर तुम्हाला 40 दिवसात एक ट्रॉली खत अगदी चहा पावडरीसारखं तयार होते. आणि ते तुम्ही एक एकराला एक ट्रॉली वापरलं तरी चालतं. त्यामुळे तुमचे उत्पन्नात पण वाढ होते. आणि 40 गाड्या शेणखत घाला, हे घाला, ते काही शक्य पण नाही आता. आणि ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडत पण नाही. हा, आता आम्ही ह्या वेस्ट डिकम्पोजर ते तयार करतोय ते 100 लिटर पाण्याला 1 किलो गुळ. मग तुम्ही आता 1000 लिटर सोडणार झाला तर ते 10 किलो गुळ लागते. प्रथम तुम्ही 200 लिटर तयार करायचे, त्यातलं 20% शिल्लक ठेवायचं, परत त्यात तुम्ही पाणी घाला आणि परत 1 किलो गुळ घाला आणि परत तयार होते. असे हे लाईफ लॉंग चालते. ह्याला जरवेळी काय ते डिकम्पोजर विकत आणायला लागत नाही, काय. त्याच तुम्ही ते रानात नेऊन तुम्ही 1000 लिटर करून सोडू शकता एका वेळेला. आणि असं सोडत राहिला तर तुमची सेंद्रिय शेती करायला सोपं पद्धत आहे. जे तुम्ही आता तुम्ही जीवामृत्यन करणं जरासं टिपिकल अवघड आहे. ते इथनं शेण नेणे, गोमूत्र नेणे, ते सगळं कालवणे, परत ते सोडताना तुम्हाला ठिबकमधनं सोडता येत नाही. ते त्याला आणि फिल्टर लावा, ह्या प्रकार करण्यापेक्षा ही तुम्ही ह्या पद्धतीने जर जीवामृत तयार केलं तर हे फास्ट फायद्याचं होते. कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ आहे आणि या गुळाच्या बाजारपेठेत जवळजवळ तिसरी पिढी हा गुळाचा व्यापार करते. निमेश वेद सर यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आत्तापर्यंत तिसरी पिढी इथं कार्यरत आहे. कोल्हापूर गुळाचा कसा संबंध आहे, गुळ बाहेर ठिकाणी कसा निर्यात केला जातो आणि एकूणच याबद्दल तुम्ही माहिती द्या. मी निमेश वेद, गुळ व्यापारी. आमच्या आजोबांनी 1923 साली गुळाची फर्म एस्टॅब्लिश केली आणि शाहूपुरीमध्ये त्यावेळी गुळाचे सौदे निघायचे. शाहू महाराजांनी शाहूपुरी ही खास गुळाच्या व्यापारासाठी वसवलेली पेठ होती आणि त्यावेळी लाईट इलेक्ट्रिसिटीही नव्हती. कंदिलाच्या दिव्यामध्ये सगळे व्यापार चालायचे. तेव्हापासून आजोबाच्या नंतर वडील आणि वडिलांच्या नंतर मी अशी तिसरी पिढी यामध्ये कार्यरत आहे. जवळजवळ 70-75 वर्षापूर्वी शाहू मार्केट यार्डामध्ये गुळाची पेठ ही स्थलांतरित झाली. त्यानंतर त्याचं स्वरूप वाढत गेलं, बदलत गेलं.
फार पूर्वी वाहनांची सोय नव्हती आणि शाहू महाराजांनी गुजरात आणि कच्छमध्ये जाऊन तिथल्या व्यापाऱ्यांना आमंत्रण देऊन इथं बोलवलं, कारण इथं पिकणारा गुळ हा गुजराती मारवाडीच खातो आणि हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे इथं बोलवलं, त्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या आणि त्यानंतर गुळाची बाजारपेठ अशी वाढत गेली. आत्ता पण 99% गुळ हा गुजरात आणि राजस्थानमध्ये जातो, 1-2% हा लोकलमध्ये विकला जातो आणि जवळजवळ 5% गुळ हा निर्यातीसाठी जात असतो. निर्यातीमध्ये लंडन, अमेरिका, आखाती देश पूर्ण, दुबई, मस्कत, बहरीन वगैरे या ठिकाणी, कॅनडाला पण गुळ जातो आहे. आणि 5 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियानं पण गुळ मागवला होता, त्यांनाही तो गुळ आवडला. कोल्हापुरी गुळामध्ये गुळाचं वैशिष्ट्य असं आहे की कोल्हापूरच्या जमिनीत पिकवलेला ऊस आणि ऊसामुळं ती ओरिजिनल जी गोडी येते ते कोल्हापूरच्या गुळाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून एक्सपोर्ट करताना पण नुसतं गुळ किंवा जॅगरी लिहिलं तर त्याला तिथं प्राईस व्हॅल्यू मिळत नाही आणि फॉरेनमध्ये जर कोल्हापुरी जॅगरी लिहिलं असेल तर त्याला किंमत चांगली मिळते. आजच्या घडीला पण गेल्या आठवड्यात आमचे एक स्नेही अमेरिकेला गेले होते, तिथं $3.5 1 किलो गुळ विकला जातो, म्हणजे जवळजवळ 300 रुपयाच्या आसपास गुळाची किंमत होते. आणि कोल्हापुरी गुळ आहे म्हणून कोल्हापूरला किंमत आहे आणि कोल्हापुरात आत्ता पण गुळाचे व्यापारी भरपूर आहेत जे गुजरात राजस्थानला पाठवतात, निर्यातीला पण गुळ जातो. ह्याप्रमाणे कोल्हापुरी गुळाची बाजारपेठ ही वाढत गेली, पण आता कालांतरानं गुऱ्हाळांची संख्या कमी होत चाललेली आहे. फक्त खंतपणे, दुर्दैवीपणे असं म्हणावं लागतं की 10 वर्षापूर्वी गुळाचं उत्पादन होतं तेवढंच उत्पादन आता आहे, फक्त त्यामध्ये 75% साखर मिक्स केली जाते, साखर मिश्रित गुळ येतो आहे. पण त्यात शेतकऱ्यांची किंवा आम्हा व्यापाऱ्यांची पण चूक नाही आहे. गुजरातहून, राजस्थानहून तशी मागणी केली जाते, कारण 12ही महिने जर गुळ पाहिजे असेल तर हे करणं पर्यायी आहे, त्याशिवाय आपण करू शकत नाही. जर कोल्हापूरचा गुळ बंद झाला हंगामी तर कर्नाटकातून साखरेचा गुळ जातोच आणि तो चालतो, म्हणून कोल्हापूरचा का चालू नये म्हणून यावर्षी गेली 4-5 वर्ष साखर घालून गुळ चालू आहे. तरी पण आमचा प्रयत्न हा राहतो की पारंपरिकरित्या बनवलेला गुळ ज्यामध्ये साखर रंग नाही आहे हे आम्ही कस्टमर्सना द्यावं, गिरायकांना द्यावं, त्यांना चांगला गुळ मिळावा, चांगला पदार्थ मिळावा ही आमची भावना असते. ह्यापुढं पण आमचं असंच प्रयत्न राहील की चांगल्यात चांगला गुळ देता यावा सगळ्यांना. आपण म्हणालात की गुऱ्हाळ घराची संख्या खूप कमी आलेली आहे, तर याची नेमके कारण काय आणि गुऱ्हाळ घर वाढावं यासाठी तुमची शासनाकडून काय अपेक्षा आहे? गुऱ्हाळ घरांची संख्या कमी व्हायचं पहिलं कारण मला असं वाटेल की मजुरांचा प्रॉब्लेम, मजूर मिळत नाहीत गुऱ्हाळ घरावर काम करण्यासाठी. दुसरी गोष्ट, गुळाला पूर्वी हमी भाव मिळायचा नाही, आत्ता ह्या 10 वर्षात गुळाला थोडा दर चांगला मिळायला लागला. यापूर्वी गुळाला दर मिळायचा नाही, ऊसाला दर मिळतो, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वर्षभर राबवून पिकवलेल्या ऊसापासून बनवलेला गुळ त्याला जी अपेक्षित किंमत किंवा दर असतो तो त्याला मिळत नाही आहे, हे एक प्रमुख कारण आहे. तिसरं प्रमुख कारण असं आहे की जशी मी 3री पिढी हा व्यवसाय चालवतो आहे तशी शेतकऱ्यांची 3री पिढी यामध्ये येऊ इच्छित नाही. चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकऱ्या लागलेल्या आहेत, काही जणांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभे केलेले आहेत, हे एक कारण आहे. पण प्रमुख कारण हे गुऱ्हाळ घरावर मजूर मिळत नाहीत, हे सगळ्यात मोठं कारण आहे. आज वास्तव असं आहे की साखरेला दर मिळत नसल्या कारणाने कारखान्यांना सुद्धा ऊसाला दर देण्यासाठी नाकेनऊ येत आहे आणि अशामध्ये एक पर्याय गुळ उत्पादन होऊ शकतो का, याबद्दल काय सांगाल? हो, होऊ शकतं. ऊसापासून साखर आणि गुळ हे केले जातात. आता साखर कारखानदार हे ऊसाला जर दर व्यवस्थित देत नसतील, देऊ शकत नाहीत, आम्हालाही माहीत आहे, पण त्या पर्यायानं गुळ केला जातो. पण गुळ करण्यासाठी हा बेसिक प्रॉब्लेम पहिला येतो की गुऱ्हाळघरांसाठी मजूर मिळत नाही. मग कुठून तरी आता ह्या परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात 90% हे UP बिहारहून आलेले मजूर आहेत, म्हणून ही गुऱ्हाळघरं चालू आहेत. महाराष्ट्राचे मजूर मिळत नाही आहेत, ही पण वस्तुस्थिती आहे. पगार पण जास्त मागतात, सुट्ट्या जास्त घेतात, त्यांच्या अपेक्षाही त्यांच्या रीतीने त्या बरोबर आहेत. पण ह्या सगळ्यांचा ताळमेळ लावता होता गुळ उत्पादकाचा मात्र फार प्रॉब्लेम होतो आहे. तरी देखील माझं तर असं म्हणणं आहे की आत्ता पण गुळ येतो तो चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये येतो आहे. ह्यामध्ये वाढण्यासाठी संख्या जर वाढवायची असेल तर गुऱ्हाळघरांना काहीतरी अनुदान द्यायला पाहिजे. साखर कारखाने जसं देतात तसं गुऱ्हाळघरांना अनुदान पाहिजे. सरकारनं त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, तर हा पारंपरिकरित्या चाललेला व्यवसाय टिकेल. नक्कीच आज वास्तव असं आहे की सहकारी साखर कारखाने ऊसाला दर देणं त्यांनाही परवडण झालेलं नाही, कारण साखरेचा म्हणावा तसा भाव वाढवलेला नाही. त्यामुळं
साखरेचा भाव वाढला तर महागाई निर्देशांक वाढतो आणि महागाई निर्देशांक वाढत असलेलं कुठल्याही सरकारला योग्य वाटत नाही, कारण त्यांना दोषी ठरवलं जातं महागाई वाढवल्याशी, म्हणून साखरेचा दर वाढवला जात नाही. त्यामुळं साखरेला दर न वाढल्यामुळं साखर कारखानदारांना सुद्धा म्हणावा तसा दर मिळत नाही आणि ते सुद्धा ऊस उत्पादक जे आहेत त्यांना सुद्धा, ज्यांनी ऊस आपला कारखान्याला घालवलेला आहे त्यांना सुद्धा दर देणं अशक्य होतं. अशा वेळी गुऱ्हाळगर हा सुद्धा एक पर्याय होऊ शकतो आणि त्याला चांगला दर मिळू शकतो अशी आपण अपेक्षा करूया. सरांनी शासनाच्याकडून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मागणी केली की गुऱ्हाळकरांना सुद्धा अनुदान दिलं तर भविष्यात गुऱ्हाळघरं चालतील आणि हे करणं योग्य आहे. याचं कारण असं की साखरेपेक्षा गूळ हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. नक्कीच ही गुळाची बाजारपेठ 102 वर्षाची चाललेली परंपरा याही पुढं मोठ्या दिमाखात आणि उत्साहात चाल अशी अपेक्षा करूया. तरुण भारतसाठी दिव्या कांबळेसह प्रशांत चोयेकर, कोल्हापूर.